तुमचं बीएमडब्ल्यूचं जर स्वप्न असेल ते पूर्ण होऊन जा 3,25,000 मध्ये, 4,99,000 मध्ये, 3,89,000, 6,29,000 मध्ये, 99,000 घेऊन जाऊ. 1,79,000 सीएनजी गाडी 1,20,000, 2,49,000, 4,99,000 याचं रेटचं ना काही तोड नाही. 6,89,000, 2,50,000 मध्ये, डिझेल गाडी 2,29,000, 16ची गाडी 1,99,000, 3,99,000, 17ची गाडी. सुरू करूया आजच्या एका धमाकेदार व्हिडिओला. आणि या व्हिडिओमध्ये आपण किमती सगळ्या डीलरपेक्षा एकदम कमी केलेल्या आहेत, कारण आता समर डे सुरू झालेले आहेत, शाळांना सुट्टी लागलेली आहे. आणि आज आपण व्हिडिओ शूट करतोय असाद मोटरमध्ये, आणि या निमित्ताने आज आपण इथे स्पेशली आलेलो आहोत आणि व्हिडिओ शूट करतोय भरपूर दिवसानंतर. हो सर, काय बोलायचं सर? या व्हिडिओमध्ये आम्ही आणलेलो आहोत प्रीमियम गाडी, मिनी एसयूव्ही, इलेक्ट्रिक गाडी, सगळं व्हरायटी ऑफ रेंज भेटणार तुम्हाला, आणि भेटणार या किंमतीमध्ये तुम्ही शॉक होणार. एक्झॅक्टली ही किंमत अशी देणार आहे जी तुम्हाला कुठेही मिळणार नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही मिळणार, दिल्लीमध्ये पण नाही मिळणार. तर या अशा किमतीमध्ये पण आज गाड्या देणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या व्हिडिओची माहिती द्या. चला आपण स्टॉकला सुरू करूया. चला, या व्हिडिओची पहिली गाडी असणार आहे एकदम शॉकिंग किमतीमध्ये, हुंडाईची क्रेटा. सर, या गाडीचं रेट ऐकल्यानंतर तुमच्याकडे शब्द वाचणारच नाही. अच्छा, म्हणजे सगळे एकदम सगळ्यांची तोंड बंद होतील म्हणजे. ही गाडी 2018ची आहे, नवीन शेप मध्ये, पेट्रोल आहे, त्याच्यानंतर फक्त 32,000 किलोमीटर चाललेली आहे. खूपच कमी चालले म्हणजे. स्टेपनी पण अनयुज्ड आहे आणि पिशवी पण काढलेलं नाही गाडीची. ही गाडी पडेल 2018ची, 32,000 किलोमीटर चाललेली पेट्रोल गाडी, फक्त आणि फक्त 6,29,000 मध्ये. खूपच छान. 18ची गाडी देतोय फक्त 6,29,000. आणि ही असली गाडी नाहीये, क्रेटा गाडी आहे जी मार्केटमध्ये खूप डिमांडमध्ये आहे. गाडीचं रिसेल व्हॅल्यू पण खूप छान आहे, तरी गाडी देतोय 6,29,000, 2018ची. आता एक कमी बजेटमध्ये गाडी पाहूया, होंडा इऑन. सर, होंडा इऑन आहे, डिसेंबर 2012ची गाडी आहे. अच्छा, ऑलमोस्ट 2013 तुम्ही पकडू शकता. त्याच्यानंतर स्पोर्ट्स वेरियंट आहे, म्हणजे एबीएस एअरबॅग सुद्धा भेटणार याच्यामध्ये. आणि ही गाडीचा कलर पण चांगला आहे. गाडी भेटेल शॉकिंग किमतीमध्ये. कितीला देणार आपण? 99,000. 99,000 घेऊन जावं. 99,000 आपण गाडी देतोय, ती पण एअरबॅग्स वाली गाडी आहे मित्रांनो. हुंडा इऑन आहे, 2012ची आणि डिसेंबरची गाडी. डिझायर उभी आहे सर. सर, बजेट आहे कम तुमचं, आणि तुम्हाला चालणारा पण स्वस्त पडेल ही गाडी. हा सर, कारण पेट्रोल प्लस सीएनजी आहे. 2008ची गाडी, 28 पर्यंत पासिंग आहे, म्हणजे 28 पर्यंत तुम्हाला काहीच टेन्शन नाही गाडीमध्ये. बरोबर. मारुती आहे तर तुम्हाला मेंटेनन्स खूप कमी पडणार, आणि सीएनजी आहे तर तुम्हाला फ्युल एफिशियंट पण पडणार. येस सर. ही गाडी तुम्हाला पडेल फक्त आणि फक्त 1,20,000 मध्ये. क्या बात आहे. सीएनजी गाडी 1,20,000. ही 8ची गाडी आहे आणि 28 पर्यंत पासिंग केलेली गाडी असणार आहे. स्विफ्ट डिझायर आहे सर, 2012ची नवीन शेप मधली आहे, कम्प्लिटली ओरिजिनल गाडी आहे. हेडलाइट्स वगैरे सुद्धा सगळं ओरिजिनल आहे. सगळं ओरिजिनल आहे. ही गाडी पेट्रोल आहे, ऑटोमॅटिक आहे. अच्छा, ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे, आणि पेट्रोल व्हेरियंट मधली सेकंड ओनरशिप गाडी. ऑटोमॅटिक मध्ये चालवायचा मजाच वेगळं आहे, आणि मायलेज पण तुम्हाला एक चांगलं मिळेल, म्हणजे चांगलं भेटेल, आणि ह्याचं मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. बरोबर. ही गाडी 12ची तुम्हाला पडेल फक्त आणि फक्त 2,49,000 मध्ये. खूपच छान. स्विफ्ट डिझायर कोणाला कमी किमतीत पाहिजे, ऑटोमॅटिक पाहिजे, तरी गाडी तुमच्यासाठी असेल, घेऊन जावा. Hyundai एक्सेंट आहे सर, व्हाईट कलर मध्ये, डिझेल, 2016ची गाडी आहे. या व्हेरी गुड सर. याचा ऍव्हरेज वगैरे तुम्हाला खूप चांगला भेटणार, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स भेटणार, आणि आतमध्ये तुम्ही बघणार तर लेदर सीट कव्हर्स आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त, परत शॉकिंग रेट, 2,29,000 मध्ये. डिझेल गाडी आहे सर. डिझेल गाडी आहे. चला, डिझेल गाडी 2,29,000, 16ची गाडी आहे मित्रांनो, आणि 25 पर्यंत मायलेज सुद्धा मिळेल. आता आहे होंडा सिविक, जी मार्केटमध्ये खूप कमी मिळायला लागली आहे सर. आता काय माहिती? होंडाची सिविक आहे सर, खूप चांगला प्रोडक्ट आहे. ही आपल्याकडे जी गाडी आहे ही ऑटोमॅटिक आहे, याच्यामध्ये पॅडल शिफ्टर्स वगैरे तुम्हाला भेटणार, आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहे. खूपच सगळं फीचर पॅक्ड आहे गाडी, आणि 1.8 लिटरचा खूप पॉवरफुल इंजिन भेटतात त्याच्यामध्ये. ही गाडी 2009ची 29 पर्यंत पासिंग करून भेटणार. ही गाडी पडेल तुम्हाला 1,79,000 मध्ये. चला, होंडा सिविक ऑटोमॅटिक मध्ये देतोय 1,79,000. स्कोडा रॅपिड आहे सर, 2013ची गाडी आहे, आणि रेड कलर म्हटलं तर जर्मन गाडीमध्ये खूप चांगलं दिसतंय हे. बरोबर. ही गाडी 2013ची पेट्रोल मध्ये, आणि कम्प्लिटली स्क्रॅचलेस, ब्रँड न्यू टायर्स, आणि इंटिरियर सुद्धा चांगलं आहे याचं. ही गाडी पडेल तुम्हाला 2,50,000 मध्ये. चला, 2.5 लाखात 2013ची स्कोडा रॅपिड देतोय पेट्रोल मॅन्युअल मध्ये.
ॲम्यो आहे सर. अच्छा ॲमिओ. म्हणजे शॉर्ट फुटप्रिंट वरती तुम्हाला खूप प्रॅक्टिकल गाडी भेटणार. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स पोलो सारखा भेटणार आणि प्रॅक्टिकॅलिटी वेंटो सारखी भेटणार. बरोबर. बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स. आणि याचं मध्ये सीएनजी पण लावलेलं आहे. अच्छा म्हणजे काही टेन्शन नाहीये. काहीच टेन्शन नाही. 2016ची सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल सीएनजी ॲम्यो भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त 2,99,000. क्या बात आहे. कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगली गाडी चालवायची आणि तुम्हाला जास्त खर्च पण नको फ्युल मध्ये, तरी 16ची गाडी देतोय सीएनजी मध्ये 2,99,000. त्याला ॲमिओ बघितली, आता आपण वेंटो पाहूया. वेंटो आहे सर. MH14 मध्ये ही गाडी आहे. स्क्रॅचलेस कंडिशन मधली पेट्रोल मॅन्युअल भेटेल. 2011ची गाडी हा पडेल तुम्हाला फायनल रेट 1,99,000. आणि ती सुद्धा मित्रांनो बेस मॉडेल नाहीये, टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल हायलाईन आहे. हायलाईन मॉडेल आहे. अलॉईज वगैरे सर्व काही गाडीमध्ये तुम्हाला मिळेल 1,99,000. चला आता आहे BMW ची 3 सिरीज गाडी सर. 320D आहे ना? 320D आहे सर. सेकंड ओनरशिप मध्ये ऑलमोस्ट नवीन सारखी गाडी आहे हा ही. सर. टायर्स ब्रँड न्यू भेटेल. इंटिरियर स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये बरोबर. ही गाडी भेटेल. ऍव्हरेज सुद्धा चांगला भेटेल या गाडीमध्ये. अच्छा. 12ची गाडी आहे. भेटेल फक्त आणि फक्त 4,99,000 मध्ये. क्या बात आहे. BMWचं स्वप्न पूर्ण करतोय आपण फक्त 5 लाखाच्या आतच 4,99,000 मध्ये. 2012ची गाडी आणि ही डिझेल आहे. डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार ऑटोमॅटिक आहे. मध्ये आहे. आता आहे BMW ची पुढची गाडी आहे X1. सर ही गाडी ना अशी आहे, तर तुमचं BMWचं जर स्वप्न असेल ते पूर्ण होऊन जाणार आज. अच्छा. ही 2011ची डिझेल मधली BMW X1 भेटेल फक्त आणि फक्त सेकंड ओनरशिप मधली डिझेल ऑटोमॅटिक. अच्छा. पडेल तुम्हाला 3,25,000 मध्ये. फक्त 3.25 लाखात आहे ना फक्त 3.25 लाखात. सर? या रेट मध्ये वॅगनर येते सर 11ची सीएनजी गाडी. सर कंडिशन बघा, स्क्रॅचलेस आहे. कलर बरोबर. खूप छान आहे. आणि very- रिफ्रेल्स वगैरे बघा तुम्ही, खूप चांगल्या कंडिशन मध्ये. स्वप्न होणार पूर्ण एकच जागा. खूपच छान. एकाच ठिकाणी तुमचं स्वप्न पूर्ण होणार. लक्झरी गाडी घेण्याचं ते म्हणजे आसाद मोटर अंधेरी ईस्ट मध्ये. सरांचा नंबर आणि ऍड्रेस दिलेला आहे. लवकर या आणि गाडी घेऊन जावा, कारण ही गाडी देतोय आपण फक्त 3.25 लाखात. 11ची डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे, घेऊन जावा. आता पुढची गाडी आहे पुन्हा एकदा BMW X1. सर X1 आहे. ही परत शॉकिंग किमतामध्ये भेटेल. 2014ची सिंगल ओनरशिप मधली डिझेल गाडी आहे सर. क्या बात आहे. आणि ऑटोमॅटिक आहे. इंटिरियर वगैरे तुम्ही बघणार तर परत स्क्रॅचलेस भेटेल आणि खूप व्हेरी वेल मेंटेन गाडी आहे. खूपच छान. ही पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 5,90,000 मध्ये. क्या बात आहे. ही पण गाडी 5,90,000. ही पण तुमच्या बजेटमध्ये देतोय आणि 14ची गाडी सिंगल ओनर आहे. चला आता रेंज रोवरला पण आपण मागे ठेवणार नाहीये. इवोक आपण देतोय. काय माहिती आहे सर? इवोक आहे सर. खूप चांगली गाडी आहे. याचा इंटिरियर जर तुम्ही बघणार आणि फीचर्स बघणार तर खूप फ्युचरिस्टिक वाटतात. आणि बरोबर. ही गाडी मूनरूफ सुद्धा सोबत येणार तुम्हाला. क्या बात आहे. 2012ची सेकंड ओनरशिप मधली कम्प्लिटली रेंज रोवर मेंटेन गाडी आहे ही. क्या बात आहे. खूपच छान. ही पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 9,95,000 मध्ये. चला ही गाडी 9,95,000 रेंज ओव्हर आपण देतोय मित्रांनो. 60 लोकांची गाडी आहे सर ही. तरी गाडी घेऊन जावा. डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. गाडीमध्ये मूनरूफ सुद्धा आहे. आणि मर्सिडीज कितीला देणार सर? मर्सिडीज आहे सर 2011ची. ही पण व्हेरी वेल मेंटेन गाडी आहे. पेट्रोल मध्ये C200 आहे. अच्छा. सेकंड ओनरशिप मधली गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 3,89,000 मध्ये. खूपच छान. मर्सिडीज 3,89,000. ही C200 होती पेट्रोल. C200 पेट्रोल. आता मर्सिडीज ML आहे ना ही? ML आहे सर. एअरमॅटिक सस्पेन्शन भेटणार याच्यामध्ये. 2012ची गाडी आहे आणि ग्रँड एडिशन आहे. याचा इंटिरियर वगैरे तुम्हाला खूप चांगला भेटणार. येस सर. आणि ही गाडी डिझेल मधली पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 5,99,000 मध्ये. हे BMW पुन्हा एकदा 3 सिरीज. सर या गाडीमध्ये तुम्ही लोडिंग्स बघणार ना तर M स्पोर्टच्या साइड मिरर्स आहे. अच्छा. हेडलाइट पण ब्लॅक आउट केलेली आहे. good, त्याच्यानंतर sir. स्पॉइलर भेटेल आणि खूप फंक्शन्स आहे याच्यामध्ये. तुम्ही बघणार तर सनरूफ आहे. बरोबर. ओव्हरसाइज टायर्स आहे याच्यामध्ये. sir. कम्प्लिटली लोडेड गाडी. हा. BMW ची 3 सिरीज 2013ची मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मधली चाललेली फक्त 66,000 किलोमीटर. Yes, sir. भेटेल स्वस्त रेट मध्ये. कितीला देणार? 6,99,000. क्या बात आहे. BMW 6,99,000. ही 3 सिरीज होती. 13ची गाडी सिंगल सेकंड ओनर. सेकंड ओनर मध्ये. B180 आहे सर. त्याच्यानंतर तुम्ही बघणार तर अलॉय व्हील सुद्धा लावलेला आहे. याच्यामध्ये आफ्टर मार्केट आहे पण खूप टेस्टफुली लावलेला आहे. ही एअरफ्युल लावले alloy आणि wheels. गाडीला सूट होते ते. हा. असं नाही की आपण काही पण लावले. काही पण लावलेलं आहे. आणि हा. त्याच्यानंतर इंटिरियर चांगलं आहे. गाडीचा कलर चांगला आहे. आणि ही गाडी 2015ची आहे. अच्छा. उंच मॉडेल भेटेल तुम्हाला आणि रेट भेटेल एकदम स्वस्त. मर्सिडीज B180 सेकंड ओनरशिप मधली 71,000 चाललेली डिझेल ऑटोमॅटिक भेटेल फक्त आणि फक्त 6,99,000. चला ही पण गाडी 6,99,000. ही 12-13ची गाडी नाही, ही 15ची गाडी आहे. मर्सिडीज B180 गाडी असणार आहे. कोणाला पाहिजे तर लगेच इकडे भेट द्या. आता हे XV500. सर ह्याचं रेटचं ना काही तोड नाही. अच्छा. कमी देतो. 2018ची गाडी आहे. अच्छा. सिंगल ओनरशिप मधली आहे. डिझेल चाललेली बरोबर. फक्त 72,000 किलोमीटर. अच्छा. भेटेल कितीला?
कितीला आहे भेटणार? ही पण शॉकिंग किंमत असणार आहे. 6,89,000 मध्ये. चला 18ची गाडी देतोय मित्रांनो आणि नवीन शेप वाली आहे XUV500. 6,89,000 आपण देतोय 18ची गाडी. 18ची गाडी XUV500 7 सीटर मध्ये. आता मारुती विटारा ब्रेझा. विटारा ब्रेझा आहे सर, 2018ची गाडी आहे, सिंगल ओनरशिप मध्ये आहे डिझेल, अच्छा. आहे ZDI प्लस, आहे ड्युअल टोन मधली. बरोबर, सगळ्यात टॉप मॉडेल आहे, सर्व फीचर्स तुम्हाला मिळतील. आणि डिझेल ऑटोमॅटिक आहे. आता ऑटोमॅटिक पण आहे, ऑटोमॅटिक पण आहे, मायलेज पण मिळेल आणि कम्फर्ट सुद्धा मिळेल. कम्फर्ट सुद्धा मिळेल. ही गाडी सिंगल ओनरशिप मधली 72,000 किलोमीटर चाललेली पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,99,000. खूपच छान. 6,99,000 डिझेल इंजिन मध्ये विटारा ब्रेझा देतोय, ऑटोमॅटिक आहे आणि गाडी सगळ्यात टॉप मॉडेल आहे. किया सोनेट आहे सर, गाडी जस्ट आलेली आहे, वॉशिंग सुद्धा बाकी आहे याचं. हा सर. ही गाडी 2021 ची आहे सिंगल ओनर मधली Okay. आणि चाललेली फक्त 40,000 किलोमीटर. खूपच छान. पेट्रोल मॅन्युअल मध्ये. पेट्रोल मॅन्युअल मध्ये सिंगल ओनरशिप मधली गाडी, HTK प्लस म्हणजे सगळे फीचर्स भेटणार याच्यामध्ये. ही पडेल तुम्हाला 6,99,000. 6,99,000. 6,99,000. आणि ती सुद्धा 21 ची लेटेस्ट गाडी देतोय आपण 6,99,000. आता जाऊया टोयोटा इनोव्हा कडे. टोयोटा इनोव्हा आहे सर, 2013चं मॉडेल आहे. 13ची गाडी तुम्हाला भेटेल 7 लाख, 6.5 लाख, 5 बरोबर. लाख. आपण तेवढा रेट लावणार नाही. ही गाडी 13ची डिझेल मधली GX व्हेरियंट पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 4,89,000 मध्ये. खूपच छान. 13ची इनोव्हा देतोय 4,89,000. ही टोयोटा इनोव्हा गाडी होती. अजून एक टोयोटा इनोव्हा आहे सर, अलॉय व्हील्स आहे याच्यामध्ये. 2014ची टाईप 4 गाडी आहे. हा सर. ही गाडी 14ची आहे सर, लक्षात द्या. बरोबर. ही गाडी पडेल तुम्हाला डिझेल मधली GX व्हेरियंट फक्त आणि फक्त 4,99,000. खूपच छान. 5 तुम्हाला चांगली गाडी पाहिजे 7 सीटर मध्ये तर अर्टिगा पेक्षा ही गाडी तुम्ही नक्की घेतली पाहिजे सर. हो, तुम्ही कधी रिग्रेट नाही करणार. तरी 14ची गाडी 4,99,000. होंडा सिटी सनरूफ मध्ये. होंडा सिटी सनरूफ मध्ये आहे सर, ZX व्हेरियंट आहे म्हणजे 8 एअरबॅग सुद्धा तुम्हाला भेटणार. या, आणि very त्याच्यानंतर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुश बटन स्टार्ट, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल, सगळे फीचर्स आहे. सीट कव्हर्स पण नवीन आहे याच्यामध्ये. ही गाडी 19ची सिंगल ओनर मधली पेट्रोल मॅन्युअल ही पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,29,000 मध्ये. खूपच छान. सगळ्यात स्वस्त होंडा सिटी पाहिजे, चांगली पाहिजे तुम्हाला तरी एकदम पॉवर पॅक गाडी असणार आहे. सनरूफ टॉप मॉडेल आहे, 8 एअरबॅग्स आहेत. 8 एअरबॅग्स आहे, ZX व्हेरियंट. 6,29,000 आपण गाडी देतोय. 19ची गाडी आहे. चला आता मारुती सियाज आहे सर, काय माहिती आहे? 17ची गाडी आहे सर, सेकंड ओनरशिप मधली, पेट्रोल प्लस CNG आहे, ABS एअरबॅग सुद्धा आहे याच्यामध्ये, बरोबर. लेदर सीट कव्हर पण आहे. खूपच छान. रेट असा भेटणार तुम्हाला तर शेवटची गाडी आहे म्हणून तुम्हाला मोठा बॉम्ब देणार आहे याच्यामध्ये. टाइम बॉम्ब फुटला पाहिजे. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 3,99,000. 3,99,000. 17ची गाडी. 17ची गाडी देतोय मित्रांनो 3,99,000. मार्केटमध्ये 17ची गाडी सियाज घ्यायला जाल तर 4.5-5 लाख रुपये मागतात सर. आराम. आणि आपण CNG देतोय 3,99,000. म्हणजे तुम्हाला गाडी चालवला जास्त खर्च पण पडणार आहे. गाडी मारुती असल्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स पण 0 असेल आणि कम्फर्टेबल गाडी आहे सर मारुती सियाज. हो. खूप स्पेसियस गाडी आहे. बॅक सीट जे आहे तिथे पण तुम्हाला AC मिळतो आणि स्पेसियस गाडी असणार आहे. लेग रूम साठी चांगली जागा मिळते. तुमच्या घरी जर कोणी एजेड किंवा कोणी ओल्ड माणसं असतील तर त्यांच्यासाठी गाडी कम्फर्टेबल आहे. तर घेऊन जावा 3,99,000. लवकर आहे, नाही तर गाडी विकून जाईल. तर मग सर व्हिडिओ संपत आलाय, काय बोलणार? मी होप करतोय आपल्या ऑडियन्सला ही व्हिडिओ आवडला असेल. हा सर. रेट चांगला ठेवलेला आहे, तुम्ही पटकून या इथे आणि गाडींचा टेस्ट ड्राईव्ह घ्या. बरोबर. लवकर या आणि आपली गाडी घेऊन जावा आणि या गाडीने समर डेजचा आनंद लुटा. तर मग आपण सर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या व्हिडिओची माहिती द्या आणि हा व्हिडिओ कसा आवडला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.